दिवसानंतर व्हिडिओ बनवते आहे, कारण हेच आहे की बेबीचा फर्स्ट बर्थडे आहे आणि फर्स्ट बर्थडे हा खरंच खूप स्पेशल असतो नेहमीच. तर आजची जी थीम आहे ती आम्ही निवडली होती कोकोमेलनची, कारण लहान मुलांना कोकोमेलन हा खूप आवडतो. त्यामुळे कोकोमेलनची थीम आम्ही निवडली आणि आम्ही हे डेकोरेशन काल रात्रीच करून ठेवलं होतं, कारण आज बर्थडे आहे आणि आज सकाळी सकाळी झालं नसतं, त्यामुळे रात्री आम्ही पूर्ण डेकोरेशन करून ठेवलं होतं. कारण का कोकोमेलनची थीम आहे, त्यामुळे आम्ही सगळं सेट जे आहे ऑनलाईन मागवलेलं होतं कोकोमेलनचं. त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या होत्या. कलरफुल बलून्स, कोकोमेलनचे बलून, ग्रीन कर्टन, हॅपी बर्थडे बॅनर. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या सेटमध्ये आल्या होत्या. त्यामुळे आम्हाला खूप इझी पडलं डेकोरेट करण्यासाठी पण आणि खूप सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. तर इथे मी कोकोमेलनची बस तयार केली आहे. तर पहिले मी 2 शीट्स घेतले होते मोठे मोठे, त्यानंतर त्या शीट्सला जॉईंट करून घेतलं आणि त्यानंतर त्या शीट्सला बसच्या शेपमध्ये कट केलं. त्याला 2 व्हील्स लावले. त्या बसवरती कोकोमेलन असं लिहून कोकोमेलनचं सिम्बॉल काढलं आणि त्यावरती विंडोज काढले आणि त्या विंडोजमध्ये लावले कियांशचे फोटोज. तर कियांश त्याचे स्वतःचे फोटोज बघून खूप जास्त एन्जॉय करतो. तर आता आमचे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत बर्थडेसाठी आणि सगळेजण वेट करत आहेत की कियांश कधी येईल. मग काय, कियांशची छान अशी एंट्री झालेली आहे आणि तो छान मस्तपैकी वॉक करत येतोय आणि वॉक करताना बघून सगळ्यांना खूप कौतुक वाटत होतं, कारण जेव्हा लास्ट टाइम ते बघितले होते तेव्हा कियांश वॉक करत नव्हता आणि आता तो चालायला शिकलाय. त्यामुळे सगळेजण त्याचं छान असं कौतुक करत होते, त्याला बघत होते आणि मग काय, तो एवढ्या जणांना बघून एकदम घाबरल्यासारखा झाला आणि रडायलाच लागला. फर्स्ट टाईमच आहे आणि तो ॲक्चुअली झोपेतून उठलेला होता. मग मी त्याला साईडला घेऊन गेली आणि शांत करत होती की रडू नकोस. आणि मग काय, आम्ही थोड्याच वेळामध्ये बर्थडे पार्टी स्टार्ट केली. बर्थडे झाला आणि फायनली कियांशला त्याचे फ्रेंड्स गिफ्ट देत होते. मग काय, कियांश सगळ्यांकडनं गिफ्ट्स घेत होता, ओपन करून बाहेर ठेवत होता आणि फायनली तो गिफ्टच्या वरतीच जाऊन बसला आणि मस्त मस्ती करत होता. तर आता जेवणाचा मेन्यू दाखवते. तर जेवणाचा मेन्यू एकदमच छान आहे, कारण सगळ्या लहान मुलांना आवडेल असाच आहे. तर इथे आहे पिझ्झा, फ्राईड राईस, वडे,
गाजरचा हलवा जो की मी घरी बनवलेला आहे आणि आलू टिक्की आणि अजून हे इमली चटणी, ग्रीन चटणी, सॉस, केक आणि काही कोल्ड्रिंक्स पण होते. तर अशा प्रकारे भरपूर असं खायला होतं आणि लहान मुलांना हे खूप आवडतं, त्यामुळे आम्ही हे ठेवलेलं होतं. तर इथे सगळ्यांचं जेवण चाललेलं होतं आणि जेवण सगळेजण करत असताना इथे कियाशी मस्ती चालू आहे. तर कियाशचा बर्थडे तर सेलिब्रेट झालेला आहे आणि अजून एका माझ्या फ्रेंडचं ॲनिव्हर्सरी होतं. तर आम्ही डिसाईड केले की ॲनिव्हर्सरी पण आपण इथे सेलिब्रेट करूया, कारण सगळे फ्रेंड्स तर आले होतेच. त्यामुळे मी एक छोटासा केक आणला होता त्यांच्यासाठी आणि ॲनिव्हर्सरी आहे म्हटल्यावर नाव तर घ्यावंच लागेल. त्यामुळे त्यांना सगळेजण छेडत होते की नाव घ्या, नाव घ्या. मग काय इथे त्यांनी घेतलं नाव. नाव घेतो आभाचं. तर आता कियांची ते सगळे गिफ्ट्स ओपन करत आहे. गिफ्ट्स कवर एवढे छान-छान होते, एवढे क्यूट-क्यूट होते ना, ते त्याला राहवलं नाही आणि तो एक-एक घेऊन फाडत होता चक्क आणि त्याला खूप मज्जा येते अशा गोष्टी करताना. मग काय त्याने गिफ्ट सगळे ओपन केले. तर इथे तो त्याचे गिफ्ट्स खूप छान असं एन्जॉय करत तर फायनली आम्ही ठरवलं की याचा केक स्मॅश करायचं आणि सगळेजणच करतात फर्स्ट बर्थडेला आणि तो आठवणीत पण राहतो. त्यामुळे छान असं त्याला बसवलं, त्यात बलून्स वगैरे छान साईडला ठेवले होते, समोर केक ठेवला होता केक स्मॅश करण्यासाठी, त्याचे छान-छान फोटोज क्लिक केले आणि मग काय तो केक स्मॅश करायला स्टार्ट केला आणि त्याला सगळं हाताला त्याच्या छान असं केक लागलेलं होतं. तो असा फर्स्ट टाईम केक स्मॅश करत होता. त्याचे एक्सप्रेशन बघून आम्हाला खूप जास्त मजा आली. तो सारखं केकला बघत होता आणि सारखं हाताला बघत होता, की हे काय लागलंय माझ्या हाताला. पण परत तो छान असा केक स्मॅश केला आणि छान-छान फोटो आम्ही त्याचे असे क्लिक केलेले आहेत. तर अशा प्रकारे कियाशचा फर्स्ट बर्थडे आम्ही इथे सेलिब्रेट केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून मजा आली की नाही? तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला